दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या नाशिक रोड येथील 20 वर्षीय युवकाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 16 जुलैला दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। अभिजित नवनाथ पवार असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या त्याच्या 3 मित्रांना मानसिक धक्का बसल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोडच्या जेल रोड परिसरातील 7 युवक आणि 3 युवती असा 10 जणांचा मित्रपरिवार पावसाळी पर्यटनासाठी दुगारवाडी धबधब्यावर आला होता। पावसाचा आनंद घेत असताना अभिजित पवार याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो जोरदार प्रवाहात बुडाला। त्याच्या मित्रांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कुणाल मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अभिजितला पाण्यातून बाहेर काढून CPR देत त्याचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्यानंतर त्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून वर आणत खासगी वाहनातून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित नाईक यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले। या दुर्दैवी घटनेचा मानसिक धक्का बसल्याने प्रणव अविनाश खेरे, जय राजेश सोने आणि रितेश अविनाश खेरे यांची प्रकृती बिघडली। त्यांच्यावर डॉक्टर गणेश शिंदे आणि परिचारिका पायल पडवळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले। दरम्यान मृत अभिजित पवार याच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, PSI जाय भावे, पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने, गंगावणे, जीवन जाधव, प्रशांत बच्छाव, नागरे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात पाहणी केली। तसेच किरण चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वन विभागाने पर्यटकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। पावसाळ्यात अनोळखी ठिकाणी, धबधबे, डोंगर दऱ्या किंवा पाण्याच्या खोलीचा अंदाज नसलेल्या ठिकाणी उतरू नये। अतिउत्साह टाळून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।